नळ कोरडे, टँकर थेंबर, भारतनगरमधील नागरिकांचा संताप. महानगरपालिका जनतेला पाण्यासाठी वेठीस धरत आहे. भारतनगर परिसरातील गवळी प्लॉट येथे मागील मंगळवारपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल अक्षरशः असह्य झाले आहेत. नागरी वस्तीमध्ये शेकडो कुटुंबांना मूलभूत गरज असलेले पाणीच उपलब्ध नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून महानगरपालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर अनेक दिवसांच्या तक्रारीनंतर आज परिसरात पाण्याचा टँकर पाठवण्यात आला. मात्र तोही अत्यंत अपुरा असल्याने नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार झाल्याची भावना व्यक्त होत आहे. संपूर्ण वस्तीसाठी पाठवण्यात आलेला छोटासा टँकर काही मिनिटात रिकामा झाल्याने महिलांची पाण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेले साधे पिण्याचे पाणीही जर महानगरपालिका पुरवू शकत नसेल तर ही महानगरपालिका ग्रामपंचायतीपेक्षा खालच्या दर्जाचे काम करत आहे, अशा तीव्र शब्दात संतप्त नागरिकांनी प्रशासनावर निशाणा साधला. अनेक महिलांनी घरातील स्वयंपाक, पिण्याचे पाणी, लहान मुलांची गैरसोय आणि घरगुती कामे पूर्णपणे ठप्प झाल्याची व्यथा मांडली. विशेष म्हणजे या प्रभागात 3 नगरसेवक आणि 1 उपमहापौर प्रतिनिधित्व करत असूनही परिसराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक भगिनींनी केला आहे. निवडणुकीवेळी मोठमोठी आश्वासने देणारे लोकप्रतिनिधी आता नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे पाठ फिरवत असल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर आकारणी वेळेवर हवी पण सुविधा द्यायच्या नाहीत, हा कसला विकास, असा सवाल करत नागरिकांनी तात्काळ नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. भारतनगरमधील हा प्रश्न आता केवळ पाण्याचा नसून प्रशासनाच्या संवेदनाहीनतेचा आणि लोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेचा जिवंत नमुना बनला आहे. गवळी प्लॉट मध्ये मंगळवारपासून पाणी नाही आहे. माझी मुलगी साताऱ्यावरून 2 मुलं घेऊन सुट्टीला आली होती. 2-4 दिवस झाला आले तर त्या पाण्याच्या बंबन पोरगी माझी गेली. एका मिरज आहे, तिचा सातारा परवडला पाण्याला. मिरजमध्ये येऊन पोरगी बिन पाण्याची राहती म्हटल्यावरती नगरपालिका काय करते? कुठलं काम करते? पाणी नाही, कुठली सोय नाही. लाईट गेली तर 4-4 तास, 1-1, 2-2 दिवस लाईट जाते. कुठलीच सोय नाही आहे गवळी प्लॉटला. जरा ह्याची जरा काळजी घ्याव नगरसेवकने. याव जरा बघाव, नाहीतर टॉयलेटला सगळेजण जाऊन बसतात बघा, मग धरून घाला जेलमध्ये. उघड्यावर बसतात सगळ्या बायका गडी जाऊन टॉयलेटला. कमीत कमी टॉयलेटला तर पाणी पाहिजे का नाही? आंघोळी 8-8 दिवसाला करू, तर टॉयलेटला धुवून घेणार, कसं धुवून घ्यावं? हा गवळी प्लॉट हा प्रभाग क्रमांक 2 मधील एरिया असून या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसांनी पाण्याची समस्या आहेच. परंतु गेल्या मंगळवारपासून मंगळवारी लाईट नसल्याचं कारण देऊन मंगळवारी या ठिकाणी पाणी सोडलं नाही. त्यानंतर बुधवारी या ठिकाणी महापालिकेनं जिओला जे केबल टाकण्यासाठी उकरण्याची परवानगी दिली की माहीत नाही, परंतु त्यांनी उकरताना या ठिकाणी मेन लाईन फोडली गेली आणि फोडल्यानंतर आज बरोबर शुक्रवारपर्यंत या ठिकाणी पाण्याची गैरसोय होते. त्यात कुंभार साहेबांना फोन केले की एकतर फोन उचलत नाहीत. त्यानंतर कुंभार साहेब सरळ सांगतात की आमच्याकडे मटेरियल नाही दुरुस्त करायचं, सरळ सांगतात त्यांनी. महापालिकेची एवढी बिकट परिस्थिती आली आहे का? कुंभार साहेबांनी स्पष्ट करावं, आयुक्तांनी त्यांच्यावर चौकशी करावी. ते महापालिकेकडे एवढं मटेरियलसुद्धा मिळू शकत नाही. परंतु आज या ठिकाणी वारंवार पाठपुरावा करत असताना आज त्यांनी एक टँकर पाठवून दिला 4 दिवसातनं. मंगळवारपर्यंत पाणी नाही ते त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी बुधवार गुरुवारपासून एक पाण्यात थेंब झालं नाही. आज सकाळी 7ला लावून देतो म्हणलेलं, आज 12 वाजले तर पाणी. या ठिकाणी एवढी समस्या पाण्याची गंभीर असताना उन्हाळ्याचे दिवस आहेत, लग्नाचे दिवस आहेत, या ठिकाणी लग्नासाठी पै पाहुणे येत आहेत. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तसबी आपली तसबी घेण्याची जरासुद्धा हे नाही. फक्त काम चुकारपणा करणे एवढंच काम आहे. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.